नमस्कार, टेस्टी रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज करणार आहोत आपण मिरचीचे भजे। कुरकुरीत आणि स्वादिष्ट मिरचीचे भजे खायला खूपच सर्वांना आवडतात। त्यासाठी 4 चमचे इथं बेसन पीठ घेतलेलं आहे। थोडीसं लाल तिखट टाकायचं आहे, थोडीशी हळद टाकायची आहे, हळद जास्त टाकायची नाही। थोडासा सोडा टाकलेला आहे आणि थोडा ओवा टाकलेला आहे। लसणाची पेस्ट टाकलेली अर्धा चमचा। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं। थोडीशी बारीक चिरून कोथिंबीर घ्यायची आणि थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं चणा पीठ। पाणी थोडं थोडं टाकायचं, गाठी व्हायला नको। छान असं मळून घ्यायचं पीठ, छान असं भिजून घ्यायचं पीठ। कढईत तेल ठेवलेलं आहे गरम करायला। मिरच्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि मधून कापून घ्यायच्या। मिरचीचे बी काढून घ्यायचे आतले। मिरचीच्या आतल्या बिया काढून घ्यायच्या, तिखट नाही लागत मग भजे एकदम स्वादिष्ट भजे तयार होतात। मिरचीला मधून मीठ लावून घ्यायचं। मीठ लावल्याने खूपच चविष्ट भजे तयार होतात आणि तिखट पण लागत नाही मिरचीचे भजे। सर्व मिरचींना मीठ लावून घेतलेले आहे। चविष्ट आणि खूपच छान सर्व मिरच्या फ्राय करून घ्यायच्या। तेलात फ्राय केलेल्या मिरच्या खूपच छान चविष्ट लागतात भजे। मीठ लावल्यावर लगेच मिरच्या फ्राय करून घ्यायच्या, जास्त वेळ डिश मध्ये राहू द्यायच्या नाही, नाहीतर तेल अंगावर उडेल। मीडियम गॅसवर फ्राय करून घ्यायच्या मिरच्या। फ्राय केलेल्या मिरच्यांनी भजे अगदी टेस्टी होतात। या पद्धतीने एक वेळेस नक्की करून बघा। मिरच्या फ्राय झालेल्या आहेत। आता सर्व मिरच्या काढून घेऊया एका डिश मध्ये। मिरचीतलं तेल काढून घ्यायचं। मिरच्या आता बेसन पिठात भिजवून घ्यायच्या। मिरचीला बेसन पीठ लावून घ्यायचं आणि मिरची तेलात टाकून घ्यायची। गॅस मीडियमच ठेवायचा। एक एक करून सर्व अशा मिरच्या टाकून घ्यायच्या तेलात। बनवायला अगदी सोपी आणि लवकर तयार होणारी रेसिपी आहे। 2 मिनिटं फ्राय होऊ द्यायच्या मिरच्या।
2 मिनिटं फ्राय होऊ द्यायचे भजे. परतवून घ्यायचे परत. छान असा रंग आलेला आहे मिरचींना. मिरचीचे भजे बघितले की तोंडाला खूपच पाणी सुटते. सर्वांचा आवडता पदार्थ आहे मिरचीचे भजे. भजींचं सर्व तेल नितरवून घ्यायचं आणि भजे काढून घ्यायचे एका डिशमध्ये. भजे एका डिशमध्ये काढून घ्यायचे. आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.